आम्ही मित्र आहोत, आम्ही एकत्र काम करणार आणि 100% याच्यामध्ये आपण या निवडणुकीला सामोरं जाणार. बाबा, तुम्ही मित्रासाठी आले का धनुष्यबाणासाठी सोबत आले? आता दादानी एवढं सांगितल्यानंतर मी सांगायची मला वाटतं काही गरजच राहिलेली नाही आहे. परंतु संतोषदादा चव्हाण हे आज नाही 4 महिन्यापूर्वीपासून आमचे उमेदवार म्हणून आम्ही आमच्या मनात डिक्लेअर केलेले होते आणि 4 महिन्यापासून आम्ही सातत्याने सगळ्या कार्यक्रमाला विकासात्मक भूमिका असेल किंवा संतोषदादाचं गाव दौरे असतील त्याच्यामध्ये सातत्याने सामील आहे. नुकतंच आता मी माझ्या पक्षाची फारकत घेतली आणि दादांबरोबर मी या ठिकाणी सामील झालो. निश्चितपणे आमदार साहेबांनी जे सांगितलं की संतोषदादा चव्हाण निवडून येईपर्यंत बाबा परदेशी त्यांच्याबरोबर सावलीसारखा राहील. आता मशाल बाजूला ठेवून हाती धनुष्यबाण. आणि मशाल बाजूला ठेवली आहे आणि संतोषदादा चव्हाणला निवडून आणेपर्यंत मी त्यांच्याबरोबर आहे. हे आमदार साहेबांनी बोलल्यानंतर मी वेगळं बोलायची गरज नाही. निवडून आणेपर्यंत भविष्यामध्ये बघितलं नाही, भविष्यामध्ये बघितलं. नाही, निवडून आले की मग इलेक्शन संपत असते, मग तिथं पुढे विकास कामाचा प्रकार चालवतो साहेब. पण निवडणुका 24 तास सुरू असते का? तेवढ्या पुरती असते, ते संपली का विषय संपला निवडणुकीचा.